सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यामधील करंजे येथे गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। या गोशाळेत 100 पेक्षा जास्त गायी आणल्या आहेत। तसेच गोट फार्मिंग, कुक्कुटपालन, दूध प्रोसेसिंग युनिट आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। पाहूया। कणकवलीमध्ये खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील करंजे येथे उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपस्थित दुपारी पार पडणार आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा सोहळा पार पडेल। आपण पाहतो की येथे जी बैठक व्यवस्था येथेच हा कार्यक्रम सुरू होईल। दुपारच्या रात्रात देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यानंतर त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसले आहेत, पालकमंत्री नितेश राणे आहेत, आमदार निलेश राणे आहेत आणि सर्वच जे पदाधिकारी त्याच्यासोबत असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे पदाधिकारी। याच गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आपण पाहतो की ही सप्तधेनु मंदिर असं हे उभारण्यात आलेलं आणि ह्या गायी आहेत त्या इथे सहीवाल जातीच्या गायी आहेत, तसेच अन्य जातीच्या गायी आहेत आणि या एक वेगळंपण ह्या गोवर्धन गोशाळेतून इथे आपल्याला पाहायला मिळतं। याचं उद्घाटन आता काही तासांनीच होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि संपूर्ण परिसरामध्ये इथे गोट फार्मिंग आहे, कुक्कुटपालन आहे, तशाच पद्धतीने दूध डेअरीचं नियोजन केलेलं आहे, त्याचमध्ये प्रोसेसिंग युनिट आहे। अशा पद्धतीने ही गोशाळा उभारण्यात आली आहे। याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही तासानंतर पार पडेल। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।